मॉर्निंग ऑल. आजच्या व्लॉगमध्ये ना तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आजचा व्लॉग खरंच खूप स्पेशल होणार आहे. का ते माहिती आहे का, आज आहे माझ्या भाचीचा बर्थडे आणि पिल्लू जी आहे ना, म्हणजे ती पिल्लू ज्यावेळेस होती ना, म्हणजे एकदम छोटं बाळ, म्हणजे 1 महिन्यापासून मी तिला बघितलेलं आहे, तिला सांभाळलेलं आहे आणि त्याच्यामुळे ना पिल्लूसोबत खरंच एक खूप छान बॉन्ड आहे. आणि आता पिल्लू इतकी मोठी झाली आहे की ती 8ला आहे. तर ना पिल्लूसोबतचे ना काही फोटो मी शेअर करणार आहे, ते शेवटी तुम्ही नक्की बघा. आणि पिल्लू जेव्हा बाळ होती तेव्हा कशी दिसत होती आणि आत्ता कशी दिसते हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तर ताईला ना टाईम नव्हता पिल्लूला शॉपिंगला घेऊन जायला, तर आम्ही म्हटलं की चला मी तर फ्री आहे तर मी पिल्लूला शॉपिंगला घेऊन जाते. तर आम्ही दोघी ना पटकन मी ओला ऑटो बुक केली आणि शॉपिंगला आले, कारण विवान झोपला होता आणि विवान उठायच्या आत आम्हाला पुन्हा घरी जायचं होतं. आणि पिल्लू आता इथे शॉपिंग करत आहे. पिल्लूने ना आधीच ठरवलं होतं की तिला काय घ्यायचं आहे, पण नेमकं ना तिच्या साईजचे कपडे ना तिथे फार व्हरायटी कमी होती. आणि त्याच्यानंतर ना आम्ही इथे तर खूप जास्त कपडे बघितले, पण तिला काय एवढी आवडली नाही. त्याच्यानंतर ना आम्ही फर्स्ट फ्लोअरला गेलो, तर तिथेसुद्धा तिने ना एक जीन्स बघितली होती, पण तिला ना ब्राऊन कलरमध्ये जीन्स पाहिजे होती आणि नेमकी ब्ल्यू आणि ब्लॅक कलरमध्ये फक्त जीन्स अवेलेबल होत्या तिथे, ब्राऊन कलर नव्हता. आणि तिला एक टॉप आवडला, तर मी तुम्हाला शेवटी नक्की फोटो शेअर करेन की तिने नक्की कोणती कपडे घेतली तिथून. आणि खरंच रिझनेबल आहेत का हे सुद्धा तुम्ही स्वतः मला सांगा की तुम्हाला रिझनेबल वाटत आहेत का. कारण मला तरी रिझनेबल वाटली इकडची कपडे, कारण का ते तुम्हाला मी पुढे सांगते. आता इथे ना पिल्लूने टॉप घेतला आणि जीन्स काय तिला इतकी आवडली नाही, कारण तिला ना ब्ल्यू आणि ब्लॅकच कलर होता आणि तिला ब्राऊन कलर हवा होता. मग तिने फक्त टॉपच घेतला आणि पिल्लू म्हटले आपण बाहेर बघूया शॉपमध्ये जाऊन कोणत्या तरी की तिथे अवेलेबल आहे का. सो आम्ही चालत चालत खूप लांब गेलो, पण आम्हाला काही तिथे सुद्धा म्हणजे पाहिजे तशी ना आणि पाहिजे तशा व्हरायटी तिथे कुठेच भेटल्या नाहीत. सो आम्ही पुन्हा झुडिओमध्ये आलो आणि झुडिओ जे आहे ना ते सेक्टर 36ला होतं कामोठ्यामध्ये. आणि आम्ही चालत जवळजवळ ना आय थिंक कुठपर्यंत गेलो होतो, सेक्टर 16पर्यंत गेलो होतो. पण काही आम्हाला दुसरीकडे अशी काही खास कपडे वाटली नाही. सो आम्ही पुन्हा चालत चालत झुडिओमध्ये आलो आणि पिल्लूने ब्लॅक कलरमध्ये जीन्स घेतली आणि खरंच खूप छान आहे आणि रिझनेबल पण वाटलं आम्हाला, कारण आम्ही बाहेरसुद्धा रेट ज्यावेळेस विचारले त्यावेळेस रेट थोडे हाय होते आणि क्वालिटी आणि पाहिजे तसं कपडासुद्धा नव्हता आणि रेटसुद्धा जास्त हाय वाटत होते. पण झुडिओमध्ये ना क्वालिटीसुद्धा आहे आणि त्याचबरोबर रिझनेबलसुद्धा आहेत. तर झुडिओमध्ये जायचं जर तुम्ही विचार करत असाल ना तर नक्की झुडिओमध्ये ना आपल्या साईजचं म्हणजे ज्या लेडीज आहेत ना त्यांच्या साईजच्या खूप जास्त व्हरायटी आहेत आणि क्वालिटी आणि क्वांटिटीसुद्धा एकदम बेस्ट वाटली मला. पण मुलांच्या म्हणजे किड्सच्या ना इतके काही व्हरायटी आहेत असं मला तरी वाटलं नाही. फक्त ना टॉपच घेतला पिल्लूने इथून, कारण ब्राऊन कलरची जीन्स काही पिल्लूला भेटली नाही. आणि मग आता आम्ही निघालो आहोत सेक्टर 16ला आणि पिल्लूने मला खूप चालवलं आणि मग चालत चालत आम्ही गेलो, कारण आम्ही शॉप शोधत होतो की कोणत्या शॉपमध्ये आम्हाला चांगलं भेटेल. आणि शॉप शोधत 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 आम्ही जवळजवळ ना सेक्टर 16ला पोचलो होतो. आता हे बघा फक्त टॉप घेतला आहे आणि आता आम्ही निघालो आहोत सेक्टर 16ला. आणि वॉकिंग करत असतानाच ना वेळ कसा गेला हे आम्हालासुद्धा कळालं नाही, कारण आम्ही गप्पा मारत 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 छानपैकी ना सेक्टर 16ला पोहोचलो होतो. आणि त्याच्यानंतर ना पोटात कावळे ओरडायला लागले, कारण खूप जास्त वॉक केला होता. तर निळकंठचा ना डोसा आय थिंक मला वाटतं जे कामोठ्यामध्ये राहतात त्यांना सगळ्यांनाच माहिती असेल की खूप फेमस आहे. चालता चालता ना आम्हाला पिल्लूची स्कूलसुद्धा दिसली आणि पिल्लू तिने दाखवत होती की पिल्लूचा लहानपणीचा फोटो तिथे लावला होता. त्यावेळेस ना पिल्लू 3च वर्षाची होती आणि छोट्या पिल्लूला बघून ना अजूनच खूप छान वाटलं, कारण पिल्लू लहानपणी खरंच खूप क्यूट होती. आणि त्याच्यानंतर आम्ही एका शॉपमध्ये गेलो, म्हणजे खूप शॉपमध्ये गेलो, जवळजवळ 7-8 शॉपमध्ये गेलो, पण पाहिजे तसे आम्हाला कपडे कुठेच मिळाले नाहीत. इथेसुद्धा इतके काही खास वाटले नाही मला जीन्स. आणि मग त्याच्यानंतर ना आम्ही गेलो होतो निळकंठला. आणि कामोठ्यामध्ये राहणाऱ्यांना सगळ्यांनाच माहिती असेल की इकडचा डोसा आणि सगळेच पदार्थ किती टेस्टी लागतात. तर आम्ही ना मसाला डोसा घेतला होता आणि त्याची प्राईस ना आय थिंक 80 का 90 रुपीज होती. पण मसाला डोसा खरंच खूप टेस्टी होता.
आणि पेटपूजा झाल्याच्या नंतर ना आम्ही पुन्हा झुडिओमध्ये पोचलो, जीन्स घेतली आणि त्याच्यानंतर ना आम्हाला करायचा होता पिल्लूचा मेक ओव्हर, कारण पिल्लूचा होता बर्थडे. आराध्याला ना हेअर कट करायचा होता आणि आराध्याचे हेअर ना हे करली आहे, तर तिला ते खूप सूट होतात आणि मलासुद्धा करली हेअर खूप जास्त आवडतात. पण त्या ताईंनी आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही जास्त शॉर्ट नका करू, तर त्यांनी यू कट केला आराध्याचा आणि छानपैकी सेटिंग करून दिली. तुम्ही बघू शकता आराध्याचे केस इतके छान झाले होते. त्या ताईंनी ना खूप जास्त मेहनत घेतली आणि छानपैकी ना आराध्याचे हेअर जे आहेत ना ते खूप छान सेटिंग करून सुद्धा दिले आणि आराध्याला सुद्धा खूप जास्त आवडले. आणि त्याच्यानंतर ना आम्हाला हे करण्यासाठी ना जवळजवळ ना 1 ते 1.5 तास गेला आणि घरी पोचायला ना म्हणजे आम्ही 2:30ला निघालो होतो आणि घरी पोचायला आम्हाला ना जवळजवळ 6 वाजले होते. बघा आता आराध्याचा लुक किती छान दिसत आहे. आराध्या आणि केससुद्धा खूप श्रेड झाली आहेत. आता ना आम्ही घरी चाललो आहोत आणि आता आमची सगळी कामं झाली आहेत आणि विवानसुद्धा उठला होता. ताईचा फोन आला होता, पण विवान छान खेळत होता, रडत नव्हता. त्याच्यामुळे आम्ही घाई न करताना निवांतपणे घरी गेलो आणि आता संध्याकाळी ना छानपैकी आराध्याचं बर्थडेचं सेलिब्रेशन झालं आणि सगळ्यांनी खूप जास्त धमाल केली. ह्याचा मिनी व्लॉगसुद्धा मी बनवला आहे, तर मिनी व्लॉग बघा आणि त्याचबरोबर हा लॉंग व्लॉगसुद्धा बघा. दिवसभर आम्ही काय काय केलं आणि आराध्याचा बड्डे कसा सेलिब्रेट केला हे नक्की बघा. तर आराध्याने जी कपडे घातले आहेत ना बड्डेसाठी स्पेशल, तर ती आम्ही झुडिओमधून घेतली आहे. त्याचा शेवटी मी एक फोटोसुद्धा शेअर केला आहे आणि त्याचबरोबर ना आराध्याचे लहानपणीचे फोटोज जे आहेत ना ते सुद्धा शेअर केले आहेत. तर तुम्हाला त्या आराध्यामध्ये म्हणजे बेबी आराध्यामध्ये आणि आत्ताच्या आराध्यामध्ये काही फरक वाटतोय का आणि आराध्या तेव्हा कशी दिसत होती आणि आत्ता कशी दिसते हे मला नक्की सांगा. चला, लाडक्या भाचीचा बड्डे तर सेलिब्रेट झाला आणि असेच व्लॉग बघत राहा, प्रेम करत राहा. चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर नक्की करा. नवीन नवीन इन्फॉर्मेशन आणि त्याचबरोबर ना व्लॉग मी घेऊन येत असते, त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होत असेल असं मला तरी वाटतं. चला भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.